मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातील 6 आरोपींविरोधात त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा सूत्रधार हाफिज सईद, झकीउर रहमान लखवी याच्यासह साजिद मीर, अबू अलकामा, आसिम उर्फ अबू कहाफा आणि मेजर अब्दुल रहमान पाशा याचा समावेश आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 लागू झाल्यानंतर दहशतवादाच्या प्रकरणात आरोपीच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच सुनावणी ठरणार आहे। विशेष न्यायालयाने सर्व 6 आरोपींविरोधात जाहीरनामा जारी करून न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश आता दिले आहेत। अतिरेकी आले होते हे ओव्हरटॅक्समुळे आले होते, म्हणजे त्यांनी एक कट जो होता पाकिस्तानमध्ये, कारण भारतावरती म्हणजे मुंबईवरचा हल्ला हा नुसता मुंबईवरचा हल्ला नव्हता, तर भारताशी अघोषित युद्ध या अतिरेक्यांनी केलं होतं। आणि म्हणून ह्या अतिरेक्यांचे पाठीराखे, त्यांचे मोरके, ज्यांच्या विरुद्ध आम्ही 6 लोकांच्या विरुद्ध आम्ही प्रोक्लेमेशन मागितलं आहे आणि आता येत्या 21 तारखेला न्यायालयात आम्ही याबद्दलचं सविस्तरपणे पुन्हा सांगू आणि आम्ही ऑलरेडी इंटरपोलला कळविण्याविषयी तशी आम्ही माहिती न्यायालयाला